शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. आवाज वाढत होता. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हा त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने, जिता जागता जणू सैताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या दुर्मीत. तेच गोड दळ पायदळ, फौज फाटालाही बक्कळ. अंगी 10 हातीच पळ, पाहणारा कापी चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी खेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा द्योच्छाला. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा द्योच्छावा, तथास्तु. गनिमान कसा ठेचावा, डोक्यात नेहमी गावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची. आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी जीवा महाल आल्या. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी जी. राजवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला. म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी आहे. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शामियान्यात खान डौल कडून
संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा पंतांनाही बरोबर घ्या शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोखून नजारा गहिरी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खान अभिमान मान्याला खान अभिमान मान्याला कट्यारीचा वाद त्यानं केला कट्यारीचा वाद त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होतय अंगाला चिलखत होतय अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला पोटामंदी पिचवा ठेकेला वाघन खाचा मारा केला वाघन खाचा मारा केला टरा टरा पडलं पोटाला टरा गेला खानाचा कोटा भाई रे आवाजी भाई रे आवाजी वा सुंदर असं प्रत्येकपणे या ठिकाणी सादरीकरण चालू आहे पण त्याला साथ दिली पाहिजे सारे गेले पावने केला कृष्णेचा घाट पावने केला कृष्णेचा घाट पावने केला कृष्णेचा घाट लावली गुलामीची होवाट लावली गुलामीची होवाट लावली गुलामीची होवाट मराठशाहीचा मांडला थाट जी मराठशाहीचा मांडला थाट जी मराठशाहीचा मांडला थाट जी मराठशाहीचा मांडला थाट जी छत्रपति का क्या अर्थ है माँ? जो अपने लिए जीता है वो इंसान है, जो समाज के लिए जीता है वो छत्रपति। महादेव जय शिवाजी जय शिवराय जय शिवराय